गेल्या काही दिवसांपासून शक्तीपीठ महामार्गावरून आमदार राजेश क्षीरसागर आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्यात वाकयुद्ध सुरू आहे. हा वाद आता व्यक्तिगत पातळीवर आलाय. आमदार क्षीरसागरांनी माजी खासदार शेट्टींकडे 500 एकर जमीन असल्याचा आरोप केला होता. त्यावर माजी खासदार शेट्टींनी आमदार क्षीरसागरांना त्याबद्दलचे पुरावे घेऊन आज बिंदू चौकात यावं असं आव्हान दिलं होतं. त्यानुसार आज 12 वाजायला 10 मिनिटं कमी असतानाच माजी खासदार राजू शेट्टी 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवरील बक्षीसपत्रासह बिंदू चौकात आले होते. त्यांच्यासह शेकडो शेतकरी आमदार क्षीरसागर यांच्या प्रतीक्षेत भर पावसात बिंदू चौकात ठिय्या मारून बसले होते. मात्र आमदार राजेश क्षीरसागर किंवा त्यांचे कार्यकर्ते बिंदू चौकात फिरकले नाहीत. यावेळी क्षीरसागर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत शेतकऱ्यांनी त्यांचा निषेध केला. यावेळी बोलताना माजी खासदार राजू शेट्टींनी आमदार राजेश क्षीरसागर आपल्या नावावरील 500 एकर जमिनीचे पुरावे देऊ शकले नाहीत, तर त्यांनी त्यांची सर्व संपत्ती देवी अंबाबाईच्या चरणी अर्पण करावी असं आव्हान दिलं. कोल्हापूर जिल्हा, सांगली जिल्ह्याला महापुराच्या खाईमध्ये लोटलं जाऊ नये म्हणून आम्ही या कृती समितीच्या माध्यमातून ताकदीने विरोध करायला लागलेलो आहे. आता जी काही थोडीफार प्रामाणिक माणसं राहिलेली आहेत ती चळवळीमध्ये राहिलेली आहेत. तुम्ही स्वतः स्वार्थानं बरबटलेले आहात. तुमच्यामध्ये धमक नाही सत्याला सामोरं जाण्यासाठी, म्हणून तुम्ही सगळे सत्तेकडे पळालेले आहात. अशा परिस्थितीमध्ये परिणामाची पर्वा न करता सत्यासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांच्यावर अशा प्रकारचे बिनबुडावाचे आरोप करणाऱ्यांना अद्दल घडली पाहिजे आणि समाजानं सुद्धा त्याचा विचार केला पाहिजे असं मला या निमित्तानं सांगावंसं वाटतं. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजित पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, काँग्रेस, जनशक्ती महासंघ, ओबीसी मोर्चा यांचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बिंदू चौकात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.